मडगाव जनशताब्दी बघा आणि आपका डब्बा दे दे चल अपना आगे शेट है चल कितना बड़ा ग्लास है दिखाओ हाँ कितनी गिलास से थोड़ी मतलब है उसमें आजी बोली गिलास कितना दिखाओ तो गिलास पूरा भर देंगे पानी डालना उसमें गिलास पूरा भर इधर दिखाओ सब दिखना चाहिए हाँ ये 25 रुपए भाई तू ईमानदार है अक्का धंदा तेरा मैं करता है चल पैसे काढ रे चले लवकर फायनली चिपलो बघा पब्लिक बिहाइंड द सीन्स नक्की रेकॉर्डिंग केलेस कॅमेरामॅन बरोबर नाही आमचं आता तो सांगेल तुला काढायला नाही उठायचं नावच घेत नाही ए उठ चल ना बाबा जाने काय घर पे काय बोलतोय ना माहिती समजतंय का जरा 6 बजे उठना चल ना तो 6 बजे उठता आम्ही की उठलो तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एका आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो आज मी तसं तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलेलं आज आपण कोकणात चालत आहे. बघा कोण कोण आहे हा बघा आहे यश आहे वाघे आहे बॉलर यश आणि वटा शेट 27-28 सांगतो कोकणात चाललोय. तर चला मित्रांनो आता मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलेलं साईच्या बहिणीचं लग्न आहे. तर आपण लग्नाला चाललोय आपण चाललोय 5-6 दिवस चाललोय. तर आता तना येतोय तना आल्यावर आपण बघूया तना आता आपल्या स्टेशनला सोडणार आणि आता वाजले 4:45 सकाळचे आम्ही कधी उठलोय 3-3:30 ला उठलोय. तर चला भेटूया पुढे जाऊ. आपली ठाण्यावरनं ट्रेन आहे जैन शताब्दी म्हणून ती सुपरफास्ट ट्रेन आहे आणि आपलं तिकीट आहे काय गोव्याला आलाय का रे गोव्याला आलाय का आणि आपला भाऊ आलेला आहे रिक्षा घेऊन बाय. तर भेटतो तुम्हाला डायरेक्ट स्टेशनला गेल्यावर. चला मित्रांनो फायनली स्टेशनला पोहोचलेलो आहे. हे बघा डोंबिवली स्टेशनला पोहोचलोय आणि आता इथे तनय भाव जाऊन ते दाखवलं असतं चांगला दिवस द्या. तर चला मित्रांनो आता फायनली पोहोचलो डोंबिवली स्टेशनला. तर जातो आतमध्ये बघूया तिकीट काय काढायचे की नाही. यश तिकीट काढायचं का यश तिकीट काढायचं. तर चला भेटूया आता आपण ट्रेनची वाट बघूया आणि आपल्याला 5:40ची तिकडनं ट्रेन आहे ठाण्यावरनं. बघूया आता ठाण्याला आपण कधी पोहोचतोय. तर भेटतो तुम्हाला पुढे. आता फायनली पोहोचलो 3 नंबरला. हे बघा मुतू भाई ब्लॉग बनवतो आज. यश वाघ्या काय गोवाला चाललाय का रे. चप्पल देऊन जा काय 15 तारखेला चप्पल देऊन जा जेवढं आणलं सर्व देतो फक्त आणि आपला भाऊ 14 रात्री निघणार मॅच बोलतो. हा हे बघा तर चला भेटतो तुम्हाला आता पुढे गेल्यावर. बघूया ट्रेन आपली 5 वाजले आत्ताची. तर भेटतो तुम्हाला पुढे गेल्यावर. मित्रांनो आता फायनली ठाण्याला पोहोचलो. हे बघा ट्रेन पण लागली आणि हे बघा मग तू ब्लॉगचं मला विचारतो आणि आता आम्ही नाश्ता पाणी आणलाय जरा ट्रेन मध्ये काहीतरी. यश सांगेन ना जरा नाश्ता पाणी काय नंतर बघूया ट्रेन मध्ये अजून काय भेटतं की नाही. तर आग्या चला काय आयफोन घेतलाय तर काय आता आम्हाला भावना देणार जाऊन द्या सोडा. तर चला भेटू आपल्या ट्रेन आल्यावर. तर भेटतो तुम्हाला ट्रेन आल्यावर. बघूया आता आपण आपला डबाचं इथेच आहे या साईडलाच आहे. तर अजून ट्रेन काय आली तर नाही लागली आहे पण आली नाही अजून लेट आहे ट्रेन जरा 10-15 मिनिटं. तर भेटतो तुम्हाला पुढे गेलं. चला ट्रेन आली आहे तुम्ही बघू शकता. ते बघा मडगाव जनशताब्दी बघा आणि गर्दी बघा किती गर्दी बघा खूप जण जाते गर्दी बघा. बघा ट्रेन खाली आहे आपली सीट फुल आहे. हे बघा चला मित्रांनो आता फायनली ट्रेन मध्ये बसलोय आणि हे बघा इथे एकदा चालू आलं. मग तू बाय ब्लॉग चालू नाही का ब्लॉग बंद आहे करतो ना हा. आणि आपल्या भावाचा पण चॅनल आहे तर मी तुम्हाला लिंक देईलच. आणि हे बघा यश थंडी आहे इथे आता होतं थंडी वाजायला लागली कसं होईल. खिडकी बंद करा. हा आपल्या भावा बघा एकदा हाफ घातला आणि याला थंडीच्या रास लागते. तर चला भेटूया पुढे जाऊन आणि
खूप भारी भारी सीन आहे. तुम्हाला तर माहिती आहे आपल्या पहिल्या ब्लॉगला खूप भारी भारी सीन दाखवलेले आपण. तसं आपण परत आणि या ब्लॉगमध्ये फुल मजा करू. आणि मी फर्स्ट टाइम म्हणजे कोकणात गेलो आहे. पण आपण फर्स्ट टाइम म्हणजे कोणत्या तरी लग्नात चाललो कोकणात. तर आता बघूया कोकणात लग्न पण कसं असतं काय. आणि गर्दी खूप आहे बघा. गर्दी तुम्ही बघितली असेल, गर्दी खूप आहे. तर भेटतो तुम्हाला पुढे गेल्यावर. चला मित्रांनो, आता फायनली समोसे घेतलेले हे बघा. समोसे घेतले आणि आता आले पनवेल. तर तुम्ही बघू शकता पनवेल आलाय. तर चला भेटतो तुम्हाला पुढे गेल्यावर. आता बघूया आता तिथं पनवेल आलाय. 1 तासात पनवेल आलाय. तर बघूया आता मध्ये अजून काय करतो काय नाही. आणि आपले मेंबर्स बघा फुल बसले समोसे घेत आहे. भेटतो तुम्हाला पुढे गेल्यावर. तर मित्रांनो आता आम्ही रस्त्यात अजून 1.5-2 तास लागणार आहे. आणि आता झाली सकाळ. तर आता हे लोक बघा कशी झोपले बघा. आणि तो इथे शूट करतोय आणि ना बाहेर आहे ना बाहेर खूप दुःख झाले. तुम्हाला दाखवतो म्हणजे दुःख झाले. काय दिसत नाही बघा. हिरो वाटतो तू काय दिक्से निकल क्या दिक्से वाव. हे बघा हे बघा हे बघा क्या बोल रहा है. मजा आ रहा है कि नहीं तेरे को. मजा तो आ रहा है. तेरा फर्स्ट टाइम है ना. फर्स्ट टाइम कोई ट्रिप में जा रहा हूँ. मेरा फर्स्ट टाइम था तो मेरे को बहुत मजा आया था. मैं फर्स्ट टाइम जा रहा हूँ. उसके पहले कभी गया नहीं. हाँ क्या तो कन्याकुमारी कभी गया नहीं. कोकण फर्स्ट टाइम है. और फर्स्ट ब्लॉग भी है ना तेरा कुछ तो भी. आपला भाऊ ब्लॉग शिकतोय. त्याला मी बोललोय कसं काय बनवायचं काय नाही. फोन पकडायला शिकतोय ब्लॉग. सिर्फ गाली का विषय ब्रो. कम करना पडेगा. तर बघा मित्रांनो काहीच दिसत नाही बघा. धुकं बघा मित्रांनो. एवढी धुकं आहे काहीच दिसत नाही. आणि त्या सीनचा झाला माहिती का. माझा फोन नोटिफिकेशनला पडला. कारण की मला कॉल केला आणि लवकर झाली. आणि तेवढं फोन उचलायला गेलो ना फोन पडला माझा. बघूया आता भेटतो तुम्हाला पुढे गेल्यावर. खूप मजा येते. हां आजी बघा. आजी पण फोटो काढते. तर भेटतो तुम्हाला. आता फायनली किती रे आपण करंजी. अरे क्या करंजीला पोचलो. करंजी ब्लॉगर बघा. सॉरी तुमच्या ब्लॉगरला कलम बनी. करम काय सलाम बनी मृदू. करंजी वा एक नंबर. बुधू कलम 5x झूम. तू बोल नको मला. करम बनी हे बोलते कुठे चालले. लंडनला चालले का. अर्धा तासापासून अजून 1.5 तास लागणार आहे. तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. खूप मजा येणार आहे. आणि काय मजा नाही. अरे रात संडे ना. थंडी खूप आहे ना. संडे थंडी संडे नहीं रे थंडी. अरे ए बाबा ये थंडी बोल रे. ठंडी यार ठंडी लग रहा है यार. बोलने को भी नहीं जग रहा है. आता उद्या परवा अजून हे होणार. परा आता आपण कलम बघितला ते होतात सगळे. शॉर्ट बॉम्ब कलम बोली. शॉर्ट बॉम्ब काय घातलंय. मुतूचं घातलंय बोल थंडी वाजते म्हणून बोलला गोव्याची स्टाईल नको मारून. हा आप्पाकडं जॅकेटचं काढ आहे. चाय कॉफी गेली. कॉफी गेली तुझी. विचार कितीला कॉफी आला रे. वाघ्या बाईने आवाज देत नाही आहे. विचार किती किती काय कॉफी कितीला आहे.
अरे भाई ट्रेन में सब चलता है यार, पहली बार आया क्या भाई? कितने का है कॉफी? 25 ऐसा बोलना 25 रुपए है। कितना देना? यार क्या इतना आपका डब्बा दे दे, चल अपना आगे शेट है, चल। कितना बड़ा ग्लास है दिखाओ। हाँ कितनी गिलास से थोड़ी मतलब है उसमें। आजी बोली गिलास कितना दिखाओ। गिलास पूरा भर देंगे, पानी डालना है उसमें, गिलास पूरा भर देंगे, मसाला गर्म पानी का ठंडा पानी ऐसे दिखा इधर दिखाओ, सब दिखना चाहिए। 25 रुपए। भाई तू ईमानदार है, अक्का धंदा तेरा मैं करता है, चल पैसे काढ रे, चले लवकर आहे। गिलास से कोई मतलब नहीं है, पानी ज्यादा डलवा के क्या बरोबर आहे भाई, बरोबर आहे तेरा, बरोबर आहे। तर चला गाईस, भेटतो तुम्हाला कॉफी बीपी पिऊन आणि कॉफी बीपी पिऊन हे बघा कशी बनवतो? हे असं वंदे भारत मध्ये पण भेटत। अरे भाई घुमाय ना वंदे भारत में, तर भेटतो तुम्हाला पाणी देते की ना। बिर्याणी पाहिजे, बिर्याणी मागू का? अरे दादा गेला, चल आवाज नाही गोव्याला चाललाय आजी, गोव्याला चाललाय, गोवा चालला गोवा। आयफोन हातात घेतलाय का? जाताना नीट जा. मंदिरात नीट जातो, गोव्याला चाललाय बघा, जॅकेट हे बघा 1500 पैसेवाला बोल पैसा घ्या फक्त बघितलं फक्त त्याचा एकटाचा खर्च, आमचा खर्च आहे ना शेट। माझ्यावरच आहे ना, आता 2 वर्षाने IPL मध्ये फोटो दिखायचा, फोटो क्रिकेटर आहे तो, सेल्फी काढता इथे पण त्याची मॅच आहे गोव्याला, गोवा लीग नको बाबा तू जाशील मला म्हटलं 100% मी लग्नच नाही करणार, भेटतच नाही भाईला कोण, जे आहे ना तिला पण सोडून देतो, तिला मी मला म्हणतो आजीने मला सांगितलं लग्न नाही करायचं, आजी शोधून देणार ना तुमच्याकडे, मी तुमच्याकडे ट्रेनिंगला वाटून 1 वर्ष ट्रेन, जेवण ट्रेन तुम्ही क्या बोलते 1 वर्ष चॉकलेट बड़ी पाहिजे काय चालू झालं में फ्री में शोप काय पाहिजे सांगा, आजी ना आजी ब्लॉगर की कोण आहे आ गया, म्हणून तर फेमस आहे तो, आची म्हणून फेमस आहे तो, नको त्याच्यात ही भाजी नाही बोल, त्याला भाजी नाही टाकत तो, अरे भाजी नाही टाकत तो, भाजी नाही आची करतो, अरे डेंजर ब्लॉगर आहे म्हणून फेमस आहे जाम। आमच्या नाही भाजी नाही बोलतो, भाजी कमी टाकतात, पापडी जास्त असतात, पापडी नाही जमत आपल्याला, पापडीवाले नाही, आता थंडी नाही, घरी नाही काम केलं आज, आजी तुझी मजा घेते, आजी जे होशील ते करायचं। मित्रांनो फायनली पोहोचलेलो आहे बघा, फायनली चिपलो बघा पब्लिक, मला व्हिडिओ पाठवा गावात, हा फायनली पोहोचलेलो आहे चिपलोला, तर भेटतो तुम्हाला लवकर, चला मित्रांनो फायनली पोहोचलेलो आहे, आम्ही उतरलेलो आहे बघा, वडापाव
बघतो आणि आपला भाऊ ब्लॉग बनवतोय. ब्लॉग बनवतो आपला भाऊ आणि मागे बघा. तर भेटतो तुम्हाला पुढे. मित्रांनो आता आम्ही जातोय बाहेर. आहे बघा अंडरग्राउंड बोलतो. अंडरग्राउंड स्टेशन. क्या मुत्तू मजा आहे ना. मुत्तू भाई तर झोपलेला. ब्लॉग तेरा आहे आ रहा है की नाही भाई. सो गया था तू यार. ब्लॉग आहे का जरूर आहे का ना. आणि आपला भाऊ फोनवर बोलतोय आणि वागे गेलाय पुढे. तर चला आता जातोय आम्ही. आणि जाम झोप आणि थंडी एवढी ना रास थंडी. भूक तर खूप लागते. तर चला बघूया. हे बघा स्टेशन बघा इथे अंडरग्राउंड भेटतो तुम्हाला. मित्रांनो फायनली बसमध्ये बसलोय. तुम्ही बघू शकताय बघा गर्दी आहे बसमध्ये खूप. आणि वाग्या फुल बिझी होता कॉलवर. मग तू बाय ब्लॉग चालू आहे आणि आपला भाऊ तर फोनवर बिझी आहे नुसता. तर चला भेटूया पुढे जाऊन. आता बघू आपल्या बसमध्ये खूप गर्दी आहे. तर भेटतो तुम्हाला. आता थोड्याच वेळात आम्ही पोहोचू. तर बघा आज झोपलाय बघा. काय नको ड्रायव्हर मला मारतो ना कधी बघितले पण नाही. जाण्याच्या गावाला आणि पण आता पण आपण लालपरीमध्येच बसतो. टर्न बघा पुरा वाकडा झालोय. भेटतो तुम्हाला पुढे गेला. आणि ते नेटवर्क नाही. ब्लॉक काढतोय पण ब्लॉक पोस्ट नाही होणार. कारण की ते नेटवर्क भेटणार मग ब्लॉक पोस्ट बघू. घरी जाऊ खाऊ झोपता येते बघू. आणि आता सगळे कार्यक्रम होते उद्या हळद आणि परवा संगीत आहे आणि तेरवा लग्न बघूया. आणि उद्या लावलीवाले भेटतो तुम्हाला. आता फायनली आम्ही बसमधून उतरलेलो. हे बघा तू भाई ब्लॉग घेतोय आणि यश आणि आपला भाऊ काहीतरी खायला घेतोय. कुठे चल जाऊ चल. आणि हे बघा आता आम्ही दीड तासाचा प्रवास करून परत जायचं. आतमध्ये रिक्षा घेऊन जायचंय. तर भेटूया पुढे जाऊन. तर आता परत आतमध्ये जायचं. रिक्षा करायची आहे. जाम आतमध्ये याचं गाव पण खूप मजा केली. आणि हे लोक बसमध्ये झोपलेला. बघा हातला टांगा पलटी आणि हा पण झोपलेला बसमध्ये. तू झोपलेला कॉलवर बोलवता. नाव घ्यायला लावू नको. तर भेटतो तुम्हाला आता पुढे गेल्यावर. ए जाऊ चल. यश मिसळ पाव खायला जाऊ चल पुढे. तर मित्रांनो आता आम्ही बसलो मिसळ पाव खायला. तू बाय नींद हो गया क्या. भूक लागली. नींद काय नींद तो कोकण में आया है भाई. तू कोकण में आया है. तू कोकण में आया है तू. तर चला मित्रांनो आता मिसळ पाव खातो आणि नंतर जायचं ना. यश परत बोल कुठे जायचं आपल्याला. किती टाइम लागेल. रसावडा म्हणजे रसात नाही काय. रस्ता नाही. कांदाभजी पण नाही. मिसळ पावाला किती वेळ लागेल. चालेल 20 मिनिटं घ्या. चालेल आम्ही 12 तास इथे. हा तू परत बोल कुठे जायचं आपल्याला. पोहायला कुठे जागा आहे. पोहायला म्हणजे आपला स्विमिंग पूल वगैरे कुठे. तिकडे पण आहे ना कुठेतरी पुढे 100 रुपये गावात आहे ना. भाई बोललाय जायचंय. नाही नेलं ब्लॉग मध्ये बोलतोय बघ तू. ठीक आहे चला मित्रांनो भेट. आता फायनली मिसळ आलेले आहे बघा. आणि हे लोक आपल्याला घ्यायला आले. ओमी आणि साई आले. आणि हे बघा ब्लॉग बघतोय माझा तो ब्लॉग. हा नवीन ब्लॉग दाखव. ओमी भाई आपला पार्टनर नवीन पार्टनर आहे. हे बघ ना ओमी बघ ना. ओमी उद्या ब्लॉग मध्ये कसा येणार मग तू आता लाजतोय. ओमी बघ ना यार. ओमी इन्स्टा आयडी काय आहे.
ओमीला कमेंट येते. तर चला मित्रांनो जाम भारी गाव आहे. बाकीचे पाठी आहे गाडीवर नाही येतात. मित्रांनो आता जरा आराम केलाय. मी काय येताना ब्लॉग नाही काढला तर आराम बिराम केलाय. हे बघा इथे आता इथे लग्न कधी माहिती का 15 तारखेला लग्न इथे. आता स्टेज विश टाकतील आणि त्याच्या आता मंडपाच्या तिथे पाठी साईचं घर आहे आणि इथे आम्ही राहिलेलो. आमचा बंगला आहे फक्त सध्यासाठी, नंतर दुसरी रूम. आणि हा बघा हा तर नुसता क्या चाबी नाही कडी लागा ना. आणि हा बघा हा नुसता फोन मध्ये गुंतलाय. काय हे वागे याला हे काहीतरी बोल तुझ्या भाषेत. पहिला हे बघा आता जातो जरा काहीतरी परत नाश्ता करतो आणि पूलवर जातो आता परत नाश्ता चायनीज भात. तर मुतूबाईचा आपला ब्लॉग चालू आहे का काय हा बघा वागे भाई प्रोफेशनल आमचा बंगला. तर चला भेटतो तुम्हाला आता. बघूया आता काय कसं काय तयारी कशी चालली आहे आपल्या लग्न हल्लीची. लाल चंदन अरे फुल मोठं हे वाग्या. इथं सर्कल होईल का नाही ना बॉक्स होतील. तर बघा मंडप बघा भारी बांधले. रास मोठं मंडप आहे. पहिल्यांदा आपण कोकणात लग्नाला आलोय. हो आणि चितपर्यंत लाइटिंग लागली पाहिजे का भाई. हा तर भेटूया आता असं काय काय. अरे तू आहे बस क्या भाई. आता बघूया बघा सगळी त्या माणसं काम करताय मंडपाचे काम करताय. तर चला भेटूया पुढे जाऊ. आलोय साईच्या घरी भेटतो पुढे. चला मित्रांनो आता आम्ही आलो इथे गावात फिरायला. इथे जंगलात फिरतो. हे बघा फिरतो आता आम्ही. आणि इथे पुढे एक घर आहे. काट्या बिट्या घेऊन निघालाय. सांगितलंय इथे सापा बिपा येतात. काय आलं तर लगेच काठीने लगेच मारायचा. यश कुठे अजून कुठे काय त्यापेक्षा रूम मध्ये थांबलो आराम केला. हा हे बघा आणि ते मागे आपल्याला डायरेक्ट आहेच का झोप आहेच. हे बघा इथे घर आहे खूप सारी. आणि हे चला रे परत पाठी चला परत. हा पोहायला जायचंय वाय. मुत्तू भाई बोलला पोहणे को जाने काय. चल गाडी लेके. तर भेटतो तुम्हाला पुढे. आता आम्ही आलो साईच्या घरी घर बघायला. हे बघा महाराजांची मूर्ती आहे. तर चला मूर्ती केवढा भारी आहे बघा मित्रांनो साईच्या घरी. आणि हा बघा यश बघा यश बॉडी दाखव यश. आणि हे बघा घर बघा घर केवढं भारी घर आहे. आणि आतमध्ये बघा. आणि हे बघा वरती अजून एक माळा आहे. हे बघा अजून एक माळा आहे वरती. आणि ही एक रूम आहे. हे बघा इथे अजून एक रूम आहे. ते बाथरूम आहे. इथे किचन आहे अजून आतमध्ये. आणि अरे मुतू भाई अरे मेरी इधर यार यार. आणि हे बघा आजी झोपली आहे. हे बघा हा तो किचन आहे. तिकडनं पण म्हणजे त्या साईडने पण रस्ता आहे. तुम्ही बघितलेला असेल त्या साईडने पण रस्ता आहे. आणि इथे पण आहे. बघा ही एक रूम आहे. आणि हा पाठचा दरवाजा आहे. आणि ते तुम्ही समोरच बघू शकता देवार आहे. हे बघा देवारा बघा. देवारा बघा मोठं आहे.
आणि ते सगळ्या म्हणजे ते पण त्यांचे नाते बघिततील त्यांचे इथे सगळ्यांचे बॅग्स बिग्स आहे आणि ते झोपायला जाम भारी इथे कोकणातले घरं मला खूप आवडलेले त्यामुळे तू तर भारी आहे ना साईचा कोट बघायला साईचा कोट तर आपण मागच्या वेळेस तनुच्या घरी गेलेलो त्याचं घर एक नंबर होतं मला खूप आवडलेलं त्याचं घर आणि इथे साईच्या घरी आलं याचं तर खूप मोठं घर आहे त्याचं पण मोठं होतं पण याचं खूप जास्त मोठं घर आहे आणि मुतू बाय पाणी तो दो तर जेवायला बसलोय मुतू बघा आणि हा बघा नीट जेव काय ए बेटा नीट जेव काय तुझ्यासाठी भाई सगळं अख्खा तो बांधला ब्लॉग चालवायचे हां ब्लॉग चालवायचे ठीक आहे चला भेटतो जेवण झालं चला मित्रांनो आता वाजले 5:30 आता आम्ही झोपेतनं उठलोय मस्त 2-3 तास झोप काढली काय वाग्या आणि हा बघा हा भाई उठतच नाही उठायचं नावच घेत नाही ए उठ चल ना बाबा जाने काय घर पे जाने यश 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 काय बोलतोय ना माहिती समजतंय का जरा 6 वाजे उठना चल ना तू 6 रे आता मी मित्रांना भेटतो नंतर फ्रीज मी झाला उद्याचा समजलं मला काय मेन्यू मस्त उद्याचा काय जेवणाचा भेटतो तर मला मेन्यू आता ऐकू नका ब्लॉग मध्ये काय बघणार भेटतो तर मला पुढे गेलो चला मित्रांनो आता आम्ही फ्रेश बीज झालोय आणि हे बघा मतो बाय यश साई आहे यांनी तर वाग्या बसलाय तर आता फ्रेश बीज झालोय चाय बी पितोय उठलो तर आम्हाला जागत नाही 6 वाजता गेलेले आता भेटतो तर मला पुढे गेलो आम्ही आलो तर इथे मेहंदीचा कार्यक्रम चालू चला मित्रांनो आता फायनली आता आम्ही क्रिकेट खेळायला आलोय हे बघा मुतो आणि हा बघा वाघा चिडतो इथे पण चिडतोय ते बघा लहान पोरगा 4 मारतोय वाघाला काय बोलणार थोडा तर आता क्रिकेट खेळतोय तर भेटतो तुम्हाला पुढे गेल्यावर चला मित्रांनो इथे शूट झालेलं आहे बिहाइंड द सीन्स नक्की रेकॉर्डिंग केलेस कॅमेरामॅन बरोबर नाही आमचा आता तो सांगेल तुला छान आहे हलती आहे तिला स्टेबिलाइज करायला आपण त्याला फुलं दिसतच नाही बस बरोबर आता परत जेवायला बसलोय वाग्या बघा जेवण बघा आणि बघा यश यश टपरी आता आम्ही निघालेलोय मित्राच्या घरी झोपायला जायला जेवण बिवून झालं आणि हा बघा हा लुक्का इथे फोटोशूट करतोय कधी मुंबईत केलं नाही ए चेहरा दाखव तुझा चेहरा दाखव कधी मुंबईत गेला नाही असं करतोय मला हा बघा आणि गाडीचा मालक गेला हाकलो तरी उठत नाही ऐसा काय ते मेरे को तू भाई ऐसा बघा बघा गाडीचा मालक हाकलो तरी उठत नाही काय बोलणार निर्लज्ज झाले हा आणि गाडी आज आपला छोटा चालवतो कसं चालवतोय बघा हे बघा कसं गाडी चालवतो हा 15 वर्षाचा मुलगा फक्त 15 वर्षाचा मुलगा आहे तर गाईज तुम्ही पण गाडी बिडी शिका आणि आम्हाला पण शिकवा लवकर काय ते किती वर्षाचा आहेस रे तू ए बाबू किती वर्षाचा आहे 13 वर्षाचा पोरगा गाडी चालवतो मी दाखवतो 13 वर्षाचा मित्रांनो 13 वर्षाचा पोरगा गाडी चालवतोय हे बघा आम्ही चाललो 13 वर्षाचा पोरगा गाडी चालवतोय आश्चर्याची गोष्ट आहे भाई बघ मुतू भाई 13 इयर्स का लडका गाडी चालवतोय बाबो आर्मी तुझं वय काय रे 13 12 भावा तू एक कमी करतोय मगाचपासून 14 वरनं 13 वरनं 12 भावा आता थोड्या 11 नको बोलू दिवस बनून निघाला एन्जॉय
चला मित्रांनो आता फायनली आजचा ब्लॉग एंड करतो. तू झोपतोय हे बघा, साई बघा, पब्लिक बघा आणि अजून आतमध्ये आहे. तर आता झोपतोय. तर उद्या आपला हल्दीचा ब्लॉग एक नंबर होणार आहे आणि भारी मजा होणार आहे. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग कसा आहे. ब्लॉगर आहे का भाऊ? ब्लॉगर. और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता. सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो. मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है, बस सब्सक्राइब करो, मुझे नहीं पता.